स्टार्ट. परिच्छेद. वर्ष 2050 पर्यंत विकसनशील देशातील 64% जनता शहरी भागात राहत असेल आणि विकसित देशामधील हे प्रमाण 86% असेल असे एका लोकप्रिय अंदाजामध्ये वर्तवण्यात आले आहे. अतिशय वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे शहरावर लक्ष केंद्रित झाले आहे आणि ती स्मार्ट असावीत यासाठीचा दबाव सातत्याने वाढत आहे. स्मार्ट सिटीच्या परिघात येणाऱ्या विविध प्रकारच्या पुढाकारांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे अनिवार्य झाले आहे, कारण एखाद्या शहराच्या काही विशिष्ट गरजा असू शकतात. गुंतवणूक आकर्षित करणे तसेच काही तंतोतंतपणा असलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा वास्तविक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यास भाग पाडणे ही पुढील पायरी असू शकेल. परिच्छेद. सार्वजनिक आणि खाजगी मध्यस्थ संस्था नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी मदत करतात. या सेवांची संख्या आणि त्यांचे प्रकार देखील विविध असतात. तसेच एकत्र येऊन काम करण्याची आणि प्रशासन चालवण्याची असलेली गरज लक्षात घेऊन आपल्या स्वाभाविक अधिकाराच्या जोरावर परिस्थिती ताब्यात घेतात. अशा विविध संबंधित घटकांच्या सहभागामुळे त्यांच्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांच्या गोंधळात त्या नाहीशा होतात. या परिस्थितीला नाव देता आले तर हे पर्यावरण, शहराचे प्रशासन, कामकाज आणि देखभाल, सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन, एकात्मिक कार्यपद्धती आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा यांचे घटक असतात. डिजिटल माध्यमातून करण्यात येणाऱ्या सेवा या मानवी हस्तक्षेपामुळे प्रलंबित होतात. पर्यायाने अकार्यक्षमता निर्माण होऊन आवश्यकतेपेक्षा सेवांचा वापर कमी होतो आणि त्यांना पाय फुटायला सुरुवात होते. थोडी उसंत घेऊन या शहरामधील प्रशासन अधिक जास्त प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि त्याला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करून घेता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. परिच्छेद. सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रशासनाचा विचार केला तर संस्थांच्या भूमिकांमधील विस्कळीतपणा आणि दुहेरीपणा, क्षमतेचा अभाव, निधीची कमतरता, मर्यादित स्वायत्तता आणि नागरिकांशी असलेले कमकुवत संबंध समोर येतील. ULB आणि अन्य विभागासाठी असलेले प्रशिक्षण कार्यक्रम क्षमता निर्मितीची समस्या दूर करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. त्याचप्रमाणे साधनसंपत्तीचा कमाल उपयोग करून घेणाऱ्या उपाययोजनांच्या मदतीने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते. स्वयंचलित कामकाज प्रक्रियांमुळे मानवी हस्तक्षेप किमान राहतो हे सर्वच जण जाणतात. त्याशिवाय नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेली ऑनलाईन पोर्टल्स नागरिकांशी संबंध निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पना आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सहाय्यकारी ठरतात. परिच्छेद. कामकाज आणि देखभाल याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच विशिष्ट कारणापुरताच असतो. जिथे शहराच्या व्यवस्थापनाबाबत एकात्मिक दृष्टिकोनाचा अभाव असल्याने आणि स्वाभाविकपणे मनुष्यबळाच्या कमतरतेचा कायमचा प्रश्न फार मोठा भासत असल्याने सेवा पुरवठादाराची कृतिशीलता
स्पष्ट नसते. थोडक्यात कामकाजाची ही प्रतिक्रियावादी पद्धती टाळता येऊ शकते. शहराचे कार्यकौशल्य दाखवणारी व्यवस्थापन माहिती यंत्रणा कार्यकौशल्याचा आढावा घेण्याची संधी उपलब्ध करून देते आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्यांना सक्षम करते. एकात्मिक नियंत्रण आणि कामकाज केंद्राच्या मदतीने विविध विभागांच्या मदतीत पारदर्शकता आणण्यासाठी प्रोत्साहन देता येऊ शकते. देखभालीचे वेळापत्रक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पूर्वानुमानित विश्लेषण सहाय्यकारी ठरू शकते, ज्यामुळे अंतिमतः अधिक चांगल्या कृतीशीलतेला चालना मिळते. परिच्छेद सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि मालमत्ता यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कोणतीही तरतूद नाही. मालमत्तेची संपूर्ण तपशीलवार यादी कायमच जुनी झालेली असते आणि कागदपत्रांची देखभाल प्रत्यक्ष व्यक्तीद्वारा केली जाते. त्यामुळे मालमत्तेच्या परिपूर्ण व्यवस्थापनाच्या धोरणाचा अभाव निर्माण होतो. एकात्मिक मालमत्ता व्यवस्थापन उपाययोजनांमुळे मालमत्तेच्या देखभालीच्या कार्यपद्धतीत सुधारणा होऊन कामकाजाचा खर्च कमी होतो आणि देखभालीसह मालमत्ता व त्याचा उपयोग नजरेसमोर राहतो. परिच्छेद नागरिकांशी संपर्क ठेवणारी मोबाईल फोन, वेब माध्यमे, प्रत्यक्ष संपर्क आणि सोशल मीडिया अशा विविधांगी व्यवस्थांची मदत, बिलांचा भरणा, कर भरणा, प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वितरण आणि तक्रार नोंदणी अशा नागरिक केंद्रित विविध सेवा देण्यासाठी होऊ शकते. सोशल मीडिया ही अत्यंत प्रभावी दुहेरी यंत्रणा असल्याचे सिद्ध झाले आहे. सार्वजनिक सेवा योजनांच्या पूर्ततेसाठी भारतातील शहरे मोठ्या प्रमाणावर अपुरी पडतात. याचा थेट प्रभाव केवळ शहरात राहणाऱ्या 33% लोकांच्या जीवनमानावर पडतो असे नाही, तर त्याचा प्रभाव गतिमान व प्रबळ व सर्वसमावेशक भारतातील अर्थव्यवस्थेच्या गुंतवणुकीच्या वातावरणावरही होतो. परिच्छेद सार्वजनिक सेवांच्या समस्यांमुळे आजकाल भारतात शहरातील श्रीमंत व मध्यमवर्गीयांचे बाजारपेठेवर आधारित खाजगी उपाय शोधून काढले आहेत. गरीब वर्गाला नाईलाजाने बाजारपेठेवर आधारित खाजगी उपायांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या शहरात व गावामध्ये 420 दशलक्ष लोक विविध शहरात राहतात. फक्त अर्ध्याच जनतेपर्यंत पाणी व आरोग्य रक्षणार्थ योजना यासारख्या प्राथमिक सेवा यशस्वीरित्या पोहोचल्या आहेत. असा अंदाज व्यक्त केलेला आहे की भारताची लोकसंख्या 2031 पर्यंत 600 दशलक्ष पर्यंत वाढेल, परंतु लोकसंख्येपर्यंत पोहोचणे प्रचंड आव्हानात्मक आहे. याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. शहरात आर्थिक गुंतवणूक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती होईल व त्यामुळे शहरातील राहणीमानात गुणात्मक बदल मोठ्या प्रमाणावर संभवतो. स्टॉप.